नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी लोकमतकडून आलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आणि ही अपडेट अतिशय महत्त्वाची म्हणजे खास करून अल्पमुदत तसेच खावटी कर्ज घेणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आहे. कारण की आता अल्पमुदत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी संमतीपत्रावर अल्पमुदत कर्ज पुरवठा करण्याचं धोरण पूर्वीप्रमाणे ठेवण्याचं परिपत्रक जे आहे तर ते जिल्हा बँकेने मंगळवारी पूर्वीप्रमाणे कायम केलं आहे. आणि याविषयी संपूर्ण माहिती सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल की परिपत्रकाने अल्पभूधारक त्यासोबत एकत्र 7/12 पत्रकी नावे त्यासोबतच जे काही असे बहीण भाऊ असे वारस असतील त्या वारसदारांच्या अडचणी दूर होणार असून या परिपत्रकामुळे संमतीपत्रावर पीक कर्ज मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला आहे. आणि याचा सर्वात मोठा फायदा जो आहे तो खातेदार मयत झाल्यानंतर जो काही खातेदाराचा 7/12 असतो त्या 7/12 पत्रकामध्ये सर्व वारसाची नावे जे आहेत ती भोगवटादाराच्या स्तंभामध्ये दाखल करून त्यांच्या नावासमोर जे असते सामायिक क्षेत्र असते याची नोंद केली जात असते. आणि त्यामुळे या सदर जमिनीमध्ये प्रत्येकाचा वेगळा हिस्सा ठरवता येत नाही आणि ही जमीन सर्व हिस्सेदारांच्या संमतीने वाटप करून जे आहे ते शेती करत असतात. खास करून यामध्ये जर आई वडिलांच्या मृत्यूनंतर किंवा बहिणीचे नावे लागले असतील दाखल झाले असतील तर किंवा आई वडील हयात असताना बहिणीने जमिनीचे हक्क सोडपत्र करीत नाहीत किंवा भाऊ संमतीने शेती करतो वयोवृद्धामुळे किंवा खातेदाराची मुले जे आहे ते स्वातंत्र्य राहत असतील तर अशा खातेदारांची शेतजमीन जी आहे ती संमतीने कसली जाते. आणि त्यामुळे ही पीक कर्ज प्रक्रिया जी आहे जी पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया जी पद्धत आहे तर ही प्रक्रिया अनेक वर्षापासून कोणत्याही अडथळ्याशिवाय अस्तित्वात आहे. मात्र केंद्र सरकारने सर्व सेवा संस्थांचे संगणकीकरण केल्याने त्यांच्या नावे स्वमालकीची शेतजमीन अशाच खातेदार सभासदांना केलेल्या कर्ज वितरणाच्या नोंदी होणार होत्या. आणि संमतीवर घेतलेल्या कर्जाच्या नोंदी संस्था संगणक प्रणालीत करता येत नव्हत्या. आणि त्यामुळे आपल्या शेतकरी सभासदांना 2023-24 करता ज्या आपल्या बँका आहेत त्या बँकांनी अल्पमुदत तसेच खावटी कर्ज जे आहे ते मंजूर केले असून सुद्धा 2024-25 पासून संमतीवर कर्ज पुरवठा बंद केल्याने शेतकरी पीक कर्जाच्या सुविधेपासून वंचित राहत होते. आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आर्थिक अडचणीमध्ये येणार होते. परंतु आता संमतीपत्राच्या आधारे आपल्या जिल्हा बँकेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा सुरू करण्याबाबतची मागणी होती. आणि बँकेमार्फत संमतीवर घेतलेल्या कर्जाच्या नोंदी संस्था संगणक प्रणालीत होण्यासाठी नाबार्ड सहकार खाते इंटरनेट सॉफ्टवेअर व सिस्टीम इंटिग्रेटर यांना कळवले होते. आणि पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नये याकरिता बँकेच्या संचालक मंडळाने 30 डिसेंबर 2024च्या सभेमध्ये हा ठराव करून जिल्हा बँकेअंतर्गत अल्पमुदत कर्ज पुरवठा सुरू करण्याला मंजूर देण्याची मागणी जी आहे ती केली होती. आणि त्यानुसार ही मागणी जी आहे ती मंजूर झाली असून आता संमतीपत्राच्या आधारे जे काही सामायिक क्षेत्रामध्ये अल्पमुदत पीक कर्ज घेणारे शेतकरी असतील खावटी कर्ज घेणारे शेतकरी असतील त्यांना जे आहे तर त्याचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जी आहे तर ती आनंदाची अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ ही माहिती ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.